महाराष्ट्रातल्या महिला म्हणत आहेत आमचा देवा भाऊ. पहिले मुख्यमंत्री जे मिडल क्लास साठी कोणतरी करते. आम्हाला वाटतं की डायरेक्ट त्या मंत्र्याला जाऊन राखीच बांधावी, नाहीतर मंत्री तर आमच्या घरी यावा. महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागायचा. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक अशा शेकडो अडचणी होत्या. आपल्या बहिणींच्या या सर्व अडचणी दूर व्हाव्या म्हणून देवाभाऊंनी महिलांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवर येणाऱ्या अडचणींवर प्रभावी उपाययोजना केल्या. जन्म होताच लहानग्या बहिणीच्या शिक्षणाची आणि भविष्याची तरतूद व्हावी म्हणून तिला माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत सहाय्य मिळतं. पुढे तिला लेक लाडकी योजनेतून विविध टप्प्यांवरती रुपये 1 लाखांची आर्थिक मदत मिळते. शालेय वयात तिच्या आरोग्याची काळजी घेतली जाते अस्मिता योजनेद्वारे. अवघ्या 5 रुपयात ग्रामीण मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातात. तिच्या उच्च शिक्षणात कुठलीही बाधा येऊ नये म्हणून तिचे 100% शिक्षण शुल्क माफ केलं जातं. आई झाल्यावर बेबी केअर किटच्या माध्यमातून आवश्यक साहित्य देऊन तिच्या मातृत्वाचा सन्मान केला जातो. बहिणींना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचं सहाय्य मिळतं आणि तेजस्विनी महाराष्ट्र आणि उमेद स्वयंसहाय्यता गटांमुळे त्यांना उत्तम कौशल्य प्रशिक्षण आणि उद्यम शक्ती मिळते. आणि आता लाडकी बहीण योजनेमुळे तर महाराष्ट्रातील बहिणींच्या जीवनात आमूलाग्र बदल झालाय. कित्येक गृहिणी आता आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक अशा प्रत्येक क्षेत्रात माझ्या बहिणींचं स्थान मोठं व्हावं हेच देवाभाऊंचं स्वप्न आहे. अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसतं. बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात, भरभरून करतात. आमच्या बहिणी तर अशा आहे, एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेवू घालतील. आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते. महाराष्ट्रातील महिलांनी देवेंद्रजींना आपला भाऊ मानलं आणि देवेंद्रजींनीही आपल्या बहिणींना नेहमीच प्राधान्य दिलं. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या सोबत ते खंबीरपणे उभे राहिले. म्हणूनच महाराष्ट्रातील बहिणी म्हणतात आमचा देवा भाऊ.